आज संस्कृतचा पेपर पार्ट 1 आपल्याला बघायचा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेबसची पीडीएफ आणि क्वेश्चन कुण्या पद्धतीचे आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला स्टार्ट करूया. क्वेश्चन पहिला तर बहुपर्यायी प्रश्नच आहे बघा. ओके, ते तर 20 मार्क असतात. नंतर आता क्वेश्चन 2 लघु उत्तरी प्रश्न सुरू होतात. प्रत्येक क्वेश्चन 5 मार्काला, म्हणजे असे 8 म्हणजे तुम्हाला 40 होणार. ओके, तर त्याच्यामधला पहिला कंपल्सरी क्वेश्चन आहे संधी. तर संधीवर क्वेश्चन असा विचारला जातो बाळांनो, आदौ दत्तानाम पदानाम संधीम छित्वा वा योजयित्वा लिखत. आपल्याला क्वेश्चनचा अर्थ समजणं बाळांनो खूप 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 गरजेचं आहे. ओके, तर क्वेश्चनचा अर्थ म्हणजे काय बघा. आता दिलेलं तुम्हाला एक संधीचं पद देतील आणि त्याचं काय करेल, संधीम छित्वा म्हणजेच काय, संधीला भेद करा. एखादी संधीचा शब्द देतील आणि त्याच्यात फोड करा म्हणतील. ओके, नंतर वा योजयित्वा काय, ऑलरेडी की फोड केलेलेच 2 शब्द देतील आणि ह्या योग्य 2 याला संधी करा म्हणतील. ओके, हा झाला पहिला क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन जर म्हणायला गेलं तर बाळांनो आहे समास. समास पण खूप खूप महत्वाचा आहे. त्याचा क्वेश्चन असा आहे बाळांनो, आदौ दत्तानाम पदानाम विग्रह वाक्यम समस्त पदम वा लिखत. त्याच्यामध्ये कसं येणार की तुम्हाला एक समासाचं पद दिलं जाणार. ओके, ह्या समासाच्या पदाला विग्रह करा म्हणतील. ओके, तर त्याचा समास करायचा आपण. आणि इन केस 2 समास पद देतील, त्या 2 समास पदाला आपल्याला एकत्र करायचे. म्हणजे हे 2, एक त्याचं विग्रह करायचंय आणि दुसऱ्याचं समस्त पद पण आपल्याला लिहायचंय. ओके, एवढं झालं क्लिअर समासाबद्दल. नंतर आहे अव्यय. अव्यय जर म्हणलं तर याच्यामध्ये बाळांनो सरळ 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 क्वेश्चन आहे बघा. काय की बाबा आदौ दत्ते हे अव्ययी पदे ही रिक्त स्थानानाम पुरेत. काय की बाबा फलानं फलानं वाक्य देतील. ओके, या वाक्यामध्ये आपल्याला कोणतं अव्यय फिट बसतील, इथे तुम्हाला ऑप्शन देतील. 5 वाक्य असतील आणि त्या 5 वाक्यामध्ये इथं 5 अव्यय दिले जातील. या 5 अव्यय मधला कुण्या वाक्यामध्ये परफेक्ट बसतो ते आपल्याला इथं फिल करायचं. ओके, मी तुम्हाला जस्ट आपला पेपर आणि क्वेश्चन कुण्या पद्धतीचे येतात ते सांगतो बाळांनो. आपल्याला पूर्ण मी तुम्हाला जेव्हा तुम्हाला रिव्हिजन लेक्चर सुरू होतील तेव्हा मी तुम्हाला ते सर्व नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके, नंतर आहे शब्दरूपाने. आता शब्दरूपाने कसं येणार, डायरेक्ट की बाबा देवेन येणार. ओके, देवेन आला तर याचं शब्दरूप लिहा म्हणणार. काय की त्याची विभक्ती, त्याचं वचन, हे आपल्याला त्याची सगळी कुंडली लिहायची तिथं शब्दरूपांमध्ये. ओके, हा कळाला क्वेश्चन. चला पुढं. आता ह्याच्यामध्ये उपसर्ग. उपसर्गामध्ये काय, उपसर्ग हा स्ववाक्येषु योजित. बघा या बोलू की रे थोडं थांब. उपसर्ग हा स्ववाक्येषु योजित. आता ह्याच्यामध्ये काय, तुम्हाला एक उपसर्ग दिला समजा प्र, ओके, किंवा परा, हा उपसर्ग दिला जाईल आणि याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा बाळांनो. ओके, हा क्वेश्चन एकदम सोपा आहे, इझिली आहे. मी तुम्हाला टेक्निक पण शिकवताना सांगून देईल बाळांनो. ओके, नंतर आहे स्ववाक्येषु योजित. आता हा स्ववाक्येषु योजित म्हणजे काय, तुम्हाला शब्द पद देतील, धातू रूप किंवा शब्द रूप असे 5 पद देतील आणि त्या 5 पदाचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. ओके, ह्या आणि हा क्वेश्चन जवळपास क्वेश्चन बाळांनो सेमच आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स कसा आहे की आपल्याला उपसर्ग वापरून आपल्याला वाक्य तयार करायचे. ओके, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं पण शब्दरूप किंवा धातुरूप देतील, त्याचं आपल्याला वाक्य तयार करायचे, ते पण संस्कृतमध्ये, नॉट इन मराठी. ओके, नंतर आहे धातुरूपाने. धातुरूपाने बघा, मी तुम्हाला आता म्हणलं की लट लकार, लोट लकार, ओके, लंग लकार, रूट लकार, यामध्ये प्रत्येक ह्याचा एक 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 पद देतील आणि त्याचा आपल्याला धातुरूप लिहायचे. म्हणजे काय, परत तेच, त्याचा पुरुष लिहायचा, त्याचा वचन लिहायचा, तो कोणत्या गणामधला आहे एवढं लिहायचं. तुम्हाला त्याचे मार्क आउट ऑफ मिळून जातील बाळांनो. हा संधी, धातुरूप, शब्दरूप, उपसर्ग आणि अव्यय हे जर तुम्हाला परफेक्ट आलं ना, हा जे टॉपिक आहेत ते तुम्हाला आउट ऑफ मार्क घेऊन देणार आहेत. त्याच्यामुळे शब्दरूप, धातुरूप आपल्याला परफेक्ट करायचं आहे. एवढं झालं. आता नंतरचा क्वेश्चन आहे बाळांनो, तो आहे कारक. आता कारक काय, तर एखादी समजा वाक्य देतील. ओके, आता त्या वाक्यामध्ये देवानाम, ओके, आता हा देवानाम शब्द आहे, तर मागे पुढे वाक्य असेल आणि ह्याला अंडरलाईन केलेलं असेल तर तुम्हाला काय म्हणतील ते की बाबा अंडरलाईन केलेल्या शब्दाचा कारक ओळखा आणि त्याचा म्हणजे विभक्ती वगैरे लिहा. कारण कारकाचा कारक कोणता आणि त्याची विभक्ती कोणती, हाच कारकामध्ये सगळ्यात मेन टॉपिक असतो. एवढं समजलं बाळांनो. तर आता बघा एवढे आपले
SEQ आहेत. ओके, तर आता पुढचा आहे आपला LAQ. ओके, एवढे 8 आपल्याला SEQ दिसतात. आता पुढचा LAQ जर म्हणलं तर LAQ मध्ये 40 मार्काला आहे. प्रत्येक क्वेश्चन समजा 10 मार्काला. तर पहिला क्वेश्चन आहे उचितम शब्दरूपम विलिख्य वाक्य योजित. म्हणजे काय की बाबा तुम्हाला एखादी पद देतील आहे का नाही. आता मी उदाहरणासाठी हे घेतले बघा, युष्मत सर्वनाम तृतीय एकवचन हे दिलेलं आहे. तर याचा आपल्याला योग्य हे लिहायचं, याचं रूप लिहून वाक्यात उपयोग करायचे. म्हणजे युष्मतचं सर्वनाम तृतीय एकवचन त्याचं पद लिहायचं आणि त्याचं आपल्याला वाक्य बनवायचंय. हा 5 तुम्हाला देतील आणि ते 5 ह्याचं आपल्याला प्रत्येकाचं हे एक्सप्लेनेशन आपल्याला तिथे लिहायचंय. ओके, नंतर सेकंड क्वेश्चन आहे समास. समासामध्ये क्वेश्चन कसा असतो बाळांनो, तर आता LAQचा समास असा आहे की तुम्हाला समासाचा विग्रह करायचंय. ओके, समासाचा विग्रह करून त्या समासाचं नाव पण लिहायचंय. ओके, एवढंच इथं अपेक्षित आहे. नंतर आहे थर्ड क्वेश्चन, तो आहे संधीवर बाळांनो. आता संधीवरचा क्वेश्चन की बाबा SEQ ला कसं होतं की बाबा नुसतं संधी करा असा प्रश्न होता, किंवा संधी केलेल्या पदाचा योग्य अजून व्यवस्थित संधी करा असाच प्रश्न होता. पण LAQ ला संधीचा क्वेश्चन कसा आहे बाळांनो, तुम्हाला पद दिलं जातील, त्याचं आपल्याला छेदन करायचे आणि छेदन करून तो संधीच्या प्रकाराचा यन संधी गुण संधी हा प्रकार लिहून त्याचं सूत्र लिहायचं. बघा इथं सगळ्यात महत्वाचं आहे, मी तुम्हाला शिकवताना सर्व संधीचे सूत्र पण शॉर्ट मध्ये देईल. पण याच्यामध्ये काय की बाळांनो, संधीचं व्यवस्थित छेदन करायचंय, नंतर तो कोणत्या टाईपची संधी आहे नाव लिहायचंय आणि नंतर त्याचं सूत्र. हा तुम्हाला 10 मार्काला क्वेश्चन असेल. ओके, एकदम पॉकेट क्वेश्चन आहे जर आपण पाठ केलं तर. ओके, नंतर आहे चौथा LAQ आपला. ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरी काय की बाबा आदोदत्तास्य धातू प्रत्यय रूपाने लिखत, म्हणजे धातूचं प्रत्यय रूप लिहायचंय आपल्याला तिथं. ओके, तुम्हाला ते वाक्य देतील आणि त्यानुसार आपल्याला त्याचं प्रत्यय रूप लिहायचंय. ओके, आणि सर्वात शेवटचा कॅटेगरीचा वाच्य प्रयोग हा तर क्वेश्चन कंपल्सरी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळून बाळांनो ह्याचं 10 मार्काचं वेटेज आहे. त्याच्यामुळं हा वाच्य प्रयोग हा सगळ्यात महत्वाचा आहे. तर हा झाला बाळांनो संस्कृत पेपर पार्ट 1 मध्ये आपण SEQ LAQ कोणत्या पद्धतीचे येतात हे सगळं आपण आज शिकवलेलं जे आहे ते ईच अँड एव्हरी. त्याचा पहिल्यांदा मी हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढाच की तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे, कारण संस्कृतच्या पेपरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असा असतो की ह्या संस्कृतचा जो प्रश्न आहे संस्कृतमध्ये हा प्रश्न समजत नाही की नेमकं लिहायचंय काय. आपल्याला आन्सर तरी येतं, मात्र उत्तर काय लिहायचं हे समजत नाही. तर बाळांनो आज आपण इथं थांबूयात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या डॉक्टर गॅलेक्सी या चॅनलला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये संस्कृतचा पेपर पार्ट 2 याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. हॅव अ गुड डे. बाय.